19 जून 1966 अखंड महाराष्ट्राला स्वाभिमानाची नवी ओळख देणारी एक चळवळ जन्माला आली, शिवसेना। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी फुंकलेला हा प्रखर हिंदुत्वाचा आणि भगव्या विचारांचा हुंकार I am a Hindu, a mad Hindu. महाराष्ट्राच्या कणाकणात रुजला। 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा हा वारसा घेऊन पिढ्यानपिढ्या निष्ठावंतांची फळी तयार झाली। पण जेव्हा या भगव्या विचारांशी आणि बाळासाहेबांच्या आदर्शांशी तडजोड सुरू झाली, तेव्हा विचारांचे रक्षण करण्यासाठी एक ऐतिहासिक उठाव झाला। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मुशीतून घडलेल्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवधनुष्य हाती घेतलं आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना पुन्हा एकदा स्वाभिमानाने ताठ उभी राहिली। शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणारही नाही। कुठलीही कारणे न देता ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची त्यांची धडाडी आणि लाडक्या बहिणींपासून ते बळीराजापर्यंत घेतलेले कल्याणकारी निर्णय, यातूनच इतिहास घडला। आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणायला मात्र आम्ही जन्म घेतलाय। आज राज्यातील प्रत्येक निवडणुकीत शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलाय। फक्त मुंबई ठाण्यापुरती मर्यादित न राहता आज शिवसेना नावाचे हे वादळ चांदापासून ते बांदापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात घोंगावते आहे। रोज होणारे ऐतिहासिक पक्षप्रवेश आणि प्रत्येक जिल्ह्यात वाढणारे मजबूत संघटन ही साक्ष आहे की लोकांचा विश्वास आज फक्त शिवसेनेवर आहे। हाच विचारांचा वारसा घेऊन पक्षाचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावाती शिवसंवाद दौरा करत आहेत, शिवसेना घराघरात पोहोचवत आहे। वन वे ट्रॅफिक, फक्त आम्हाला जे बोलायचं ते कार्यकर्त्याला सांगणार, हे असं होत नाही आमच्या बैठकीमध्ये। इथे 2 वे ट्रॅफिक असतो, दोन्हीकडून जो या संवाद होत असतो आणि या संवादामधूनच पक्ष कसा मजबूत होईल याच्यासाठी आम्ही काम करतो। ज्वलंत निष्ठा आणि लोकसेवा आज अधिक जोमाने पुढे जात आहे, कारण प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाने मनात जपलेली शिवसेना आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनात शिवसेना, मनात शिवसेना ठरली आहे।